नमस्कार मित्रांनो. तलाठी आणि ग्रामसेवक या दोन्ही पोस्ट मध्ये सर्वात पॉवरफुल पोस्ट जे आहे तर ते कोणती असते, तर त्याच्याविषयी संपूर्ण माहिती जी आहे तर ते बघणार आहोत. बघा, दोन्हीही ग्रामीण भागातील एक मान सन्मानवाल्या पोस्ट आहेत. दोन्ही पदांसाठी खूप जबरदस्त अर्ज येतात, जबरदस्त स्पर्धा असते. नेमकी दोन्ही पदांपैकी कोणती बेस्ट पोस्ट असणार आहे, कोणती पॉवरफुल पोस्ट असणार आहे, त्याविषयी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बघा मित्रांनो, नुकतंच तलाठी भरतीचा फॉर्म जो आहे तर तो सुरू झालेला आहे. 2023च्या प्रतीक्षेनंतर जवळपास 3 वर्षांनी 1539 पदांची एक चांगली जाहिरात आलेली आहे. लक्षात घ्यायचे, फॉर्म भरणं सुरू आहे. तुम्ही 5 ऑगस्ट 2026 पर्यंत याचे अर्ज जे आहेत तर ते करू शकतात. मग आता जे फॉर्म सुरू आहेत तर ते तुम्ही नक्की फॉर्म भरला पाहिजे. आणि तुम्ही देखील तलाठी भरतीसाठी तयारी करू इच्छिता आणि तुम्हाला वाटत मला महाराष्ट्रातील सर्वाधिक चांगली टीम पाहिजे, तर तुम्ही नक्कीच आपली तलाठी भरतीची प्रिलिम बॅच जी आहे तर ती इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून जे आहे तर ते जॉईन करू शकतात. अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल करू शकतात. बघा, सगळ्यात आधी समजून घ्या की तलाठी असो ग्रामसेवक असो हे दोन्ही ग्रुप सी चे पोस्ट आहेत, गट क चे आहेत. म्हणजे यांच्यात जर हे गट ब आणि हे गट क राहील असतं तर लगेच कंपॅरिझन सिंपल होतं की हे श्रेष्ठ आहे. पण दोन्हीही गट क आहे. दोघांची पगाराची श्रेणी सारखी आहे. काय आहे? या सेट आहे. 25,500 ते 81,100 आहे. परंतु इथं नेमका खरा प्रॉब्लेम सुरू होतो की हे जे तलाठी पद आहे ना मित्रांनो, याचा पहिल्या दिवसापासूनच हाच पगार चालू होतो. म्हणजे याला इन हँड, मी नुकताच व्हिडिओ बनवला आहे, 40 ते 45,000 इन हँड मिळतो मित्रांनो महिन्याला. हा इन हँड पगार आहे पहिल्या दिवसापासूनच आणि तो वाढतो दरवर्षी. ग्रामसेवकला मात्र तो प्रॉब्लेम काय माहितीये का? ग्रामसेवकला पहिले 3 वर्ष कंत्राटी स्वरूपाने काम करावं लागतं. त्याला काहीतरी 16,000 रुपये एवढंच जे आहे तर तो पगार मिळतो. त्याच्यामध्ये त्याला काही HRA DATA भेटत नाही. आणि एखाद्या गावात राहणं 16,000 रुपये प्रमाणे म्हणजे ते अवघडून जातं, कारण की तुम्ही तुमच्या गावापासून जर दूर असाल तर तिथं राहणं, परत ते काही लोक तालुक्याच्या ठिकाणी राहतात, चांगले सोयी सुविधा भेटावं, 16,000 रुपये मॅनेज होत नाही. फक्त पगाराचे पहिले 3 वर्षानंतर पुन्हा याचा पगार पण 51,000 होऊन जातो. परंतु जर 2 मित्र सारखेच लागले एकाच वेळी तर त्यावेळी मात्र याचा पगार तो परत 60-70 निघून गेलेला असतो आणि हा परत 3 वर्षांनी 40,000 रुपयापासून सुरुवात करतो. आता याचं नाव बदललेलं आहे. याचं आता ग्राम महसूल अधिकारी असं झालेलं आहे. ग्राम महसूल अधिकारी हे नाव झालेलं आहे. तलाठी नाव आपल्याला आता म्हणजे फक्त जुनच नाव ठेवलेलं आहे. हा महसूल विभागाच्या अंतर्गत येतो. महसूल विभाग जो आहे महाराष्ट्र शासनाच्या त्याच्या अंतर्गत येतं. त्याच्या अंतर्गत तुम्ही पाहिलं असेल तहसीलदार हे पद जे आहे ते पण महसूल विभागाच्या अंतर्गत येतं. ग्रामसेवकाला सेवक नाही म्हणत, ते सेवक लावलं की त्यांना थोडं हे वाटतं, म्हणून त्यांना आता ग्रामपंचायत अधिकारी असं नाव देण्यात आलेले. हे नवीन नाव देण्यात आलेले. हे झेडपीच्या अंडर काम करतात. झेडपी जे जिल्हा परिषद असतं संबंधित जिल्ह्याचं तर त्याच्या अंतर्गत, आणि हे झेडपी ग्राम विकास विभागाच्या अंतर्गत येतात. परंतु हे झेडपी कडून यांचा पगार जो आहे तर तो दिला जातो. यांचा पगार हा ग्राम पंचायतीमधून दिला जात नाही, ग्राम निधीमधून दिला जात नाही. झेडपी यांचं वेतन जे आहे तर ते करतं आणि हे तर महसूल विभागाचे कर्मचारी असतात, यांना गव्हर्नमेंट करतं. दोघांच्या पात्रतेत फरक आहे मित्रांनो, थोडा फरक आहे. फरक समजून घ्या की तलाठीसाठी तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे, कोणत्याही शाखेचं ग्रॅज्युएशन पाहिजे. आणि याला अशी अट नाही की इतक्याच टक्क्यांनी पास पाहिजे, तितक्याच पर्सेंटेजनी पास पाहिजे असं नाही. एकदम 35% काठावर पास असाल तरी फॉर्म भरू शकतात. सध्या जे काही फॉर्म सुरू आहेत त्याच्यामध्ये आय थिंक अंतिम वर्षाचे विद्यार्थी पण फॉर्म भरू शकतात. MSCIT प्रमाणपत्र आवश्यक असतं, परंतु जरी ते नसेल तरी जॉईन झाल्यापासून 2 वर्षाच्या आत ते तुम्हाला काढता येतं. वयोमर्यादा ही 18 ते 38 असते आणि जी कॅटेगरी वाले असतात त्यांना 43 वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो. म्हणजे फॉर्म भरण्याचा काही इश्यू नाही. ग्रामसेवकाला मात्र 2-3 पात्रता असतात. पहिली पात्रता काय की त्याची 12वी झालेली पाहिजे, किमान 60% गुणांचं 12वी सायन्स वगैरे झालेली पाहिजे, किंवा कृषी अभियांत्रिकी पदविका किंवा कृषी पदविका किंवा कृषी पदवी BSW अशा वेगवेगळ्या डिग्री आहेत. आय थिंक याच्या पात्रते संदर्भात जे आहे तर ते शासन स्तरावर थोडं काम चालू आहे. मे बी आपल्याला एक चांगली पात्रता, एकदम वेल क्लिअर पात्रता पाहायला मिळणार आहे. याच्यामध्ये पण MSCIT वगैरे असतं. ओके, आता याच्यामध्ये निवड प्रक्रिया तुम्ही लक्षात घ्या. निवड प्रक्रिया कशी होती? तलाठीच्या निवड प्रक्रियेमध्ये बदल झालेला आहे. आधी तलाठीचं जे काही मंडळ होतं तर तेच परीक्षा कंडक्ट करायचं. आता ही परीक्षा MPSC कडे दिलेली आहे. डायरेक्ट MPSC कडे ही परीक्षा दिलेली आहे. MPSC ची एक परीक्षा होते गट क नावाची. त्या गट क च्या परीक्षेत 2 टप्पे असतात. एक असतात पूर्व परीक्षा आणि एक असते मुख्य परीक्षा. तर ही जी आहे 2 टप्प्यात होते. 2 पेपर होतात. इंटरव्ह्यू वगैरे होत नाही, मैदानी चाचणी वगैरे होत नाही, काही स्किल टेस्ट वगैरे तुमची होत नाही. डायरेक्टली पूर्वानंतर मुख्यवर जावं लागतं आणि त्याच्यानंतर तुमची एक गुणवत्ता यादी येते आणि तुम्हाला डायरेक्ट जॉईनिंगला बोलवलं जातं. याची निवड जिल्हा निवड समिती करते
आणि जिल्हा परिषदेमार्फत ही सरसेवेची जाहिरात येते. मागच्या वेळी ही परीक्षा IBPS या कंपनीने घेतली होती मित्रांनो. IBPS या कंपनीने ऑनलाईन पद्धतीची परीक्षा जी आहे तर ती घेतली होती. प्रत्येक जिल्ह्यानुसार गुणवत्ता यादी वेगळी लागते. इथं पण जिल्ह्यानुसार आता गुणवत्ता यादी लागणार आहे की राज्यस्तरावर गुणवत्ता यादी लागणार आहे, तर हे अजून डिसाईड नाही आहे यांचं, कारण की आता नुकतंच याचं शुद्धीपत्रक जे आहे तर ते आलेलं आहे. ग्रामसेवकाचा हा जुना ओल्ड पॅटर्न आहे मित्रांनो. मे बी याच्यामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळू शकतो. बघा, मराठी हा विषय होता, इंग्रजी विषय, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, हे 4 विषय नॉन टेक्निकलचे, आणि कृषी ज्ञानाचे 40 प्रश्न हे 80 गुणांना मागच्या वेळी IBPS या संस्थेने घेतला होता. तर त्यावेळी त्यांनी दिलेला हा पॅटर्न होता. तलाठीचा पॅटर्न हा पूर्णपणे बदललेला आहे. तलाठीच्या पूर्व परीक्षेमध्ये आता 100 प्रश्न येतात 100 गुणांसाठी, आणि 1 तास वेळ मिळतो, जो तुम्हाला इथं 2 तास मिळतो मित्रांनो. जवळपास 2 तास वेळ असतो इथं. मागच्या तलाठीला पण 2 तास होता, इथं मात्र 1 तास एवढा वेळ आहे. MCQज आहे, म्हणजे 4च पर्याय असतात. 4च पर्याय तुम्हाला इथं पाहायला मिळतात. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत देता येतो, ही खूप मोठी गोष्ट आहे इथं. पुढे विषय कोणते कोणते असतात बघा. इतिहास हा विषय असतो, भूगोल हा विषय असतो, अर्थव्यवस्था असतो, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, हे एवढे सर्व विषय जे आहेत तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतात. त्याच्यानंतर इथं निगेटिव्ह मार्किंग पण असते, जे ग्रामसेवकला नव्हती मागच्या वेळी, तलाठीला पण नव्हती, यावेळी असणार आहे 25%ची, म्हणजे 0.25 गुण कमी होतील जर एखादा प्रश्न तुमचा चुकला तर. म्हणून जय माता दिवाले डायरेक्टली इथं करू शकत नाही, 0.25 गुण कमी होतील. मुख्य परीक्षेला बोलवलं जातं तुम्हाला. त्याच्यानंतर मुख्य परीक्षेमध्ये 2 विषय असतात. एक असतात पेपर क्रमांक 1, पेपर क्रमांक 2. त्याच्यामध्ये बघा, हा पेपर क्रमांक 1 200 गुणांचा, हा 200 गुणांचा, असे हे 400 गुण झाले. प्रत्येकासाठी 1 तास एवढा वेळ दिला जातो. एका वेळी पेपर नाही होत, सकाळी 1 पेपर होतो, दुपारी पेपर नंबर 2 होतो. पेपर क्रमांक 1 मध्ये मराठी आणि इंग्रजी विषय पाहायला मिळतात. म्हणून तुम्हाला पूर्व परीक्षेला मराठी आणि इंग्रजी हा विषय नसतो मित्रांनो अभ्यासाला. त्याच्यामध्ये GS वर जास्त भर असतो. पेपर 2 ला GS आणि बुद्धिमत्ता चाचणी हे विषय पाहायला मिळतात. बघा, मराठी विषय, इंग्रजी विषय, त्याचा हा संपूर्ण अभ्यासक्रम, आणि याची ही तुम्हाला काय करतो वाटल्यास, याची जी काही PDF आहे मी ते तुम्हाला डायरेक्टली PDF शेअर करतो. कमेंटमध्ये मला जी आहे तर ती PDF टाईप करून पाठवा. अभ्यासक्रमाची PDF मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन करून देतो, सोबत डिस्क्रिप्शन मध्ये पण प्रोव्हाइड करून देतो. आता तलाठी हा महसूल प्रशासनाचा दुवा असतो. नेमकं कामाचं स्वरूप दोघांचं कसं असतं लक्षात घ्या. तलाठी हा जो आहे तर तो जमिनीच्या नोंदणी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही 7/12 काढून देणे, 7/12 फेरफार करणे, 8चा उतारा ठेवणे, खरेदी विक्री, वारसा हक्काची नोंद ठेवणे, तर हे सगळं 7/12च्या संदर्भात काम त्याचं असतं. पुढचं महसुली वसुली, शेतसारा, पाणीपट्टी, सरकारी कर गोळा करणे, हे काम असतं. नुकसानचा पंचनामा, आता तुम्हाला माहिती आहे पाऊस चालू आहे, अतिवृष्टी होते, दुष्काळ होते, आगीमुळे झालेल्या नुकसानावर थेट बांधावर जाऊन त्यांना जो आहे तो पंचनामा करण्याची पावर असते. अतिक्रमण रोखणे, सरकारी आणि गावरान जमिनीवर अतिक्रमण रोखणे आणि वरिष्ठांना अहवाल देणे, हे असतं. पुढचा आहे दाखल्यासाठी अहवाल, म्हणजे उत्पन्न, रहिवाशी, शेतकरी दाखल्यांसाठी प्राथमिक चौकशी अहवाल देण्याचं काम जे आहे तर ते करत असतात. पीक पाहणी, कोणत्या गावात कोणत्या हंगामात कोणते पीक आहे याची नोंद ठेवली जाते. आणि सरकार आता लय स्कीम जे आहे तर ते राबवते, आणि त्या सर्व डिजिटल स्कीम, सरकारसाठीच्या असलेल्या स्कीम, त्या सर्व तलाठ्यांना राबवावे लागतात. सध्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांची कर्जमाफीचं प्रकरण चालू आहे, तर ते सगळं काम जे आहे तर ते तलाठ्यांकडे जे आहे तर ते येतं. ग्रामसेवक हा गावाचा इन्फ्रास्ट्रक्चर मॅन असतो, असं समजा तुम्ही. गावात जेवढेही विकासाचे प्रोजेक्ट चालतात ते सर्व ग्रामसेवकांच्या देखरेख अंतर्गत चालतात. असं समजा की तलाठी हा सगळं कृषी संदर्भाचं काम करतो, आणि ग्रामसेवक हा संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरशी रिलेटेड जे आहे तर ते काम करतो. हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो, तो सेक्रेटरी असतो. म्हणजे जेवढे काही ग्रामसभाचे आयोजन करतो, त्याचा ठराव, त्याचं जे आहे मीटिंगचं तयार करतो. कराची वसुली करतं, गावातील घरपट्टी, पाणीपट्टी, दिवाबत्ती कर, हे सर्व तो गोळा करतो. खूप साऱ्या सरकारी योजनांचं त्यांना अंमलबजावणी करावी लागते, जसं की PM आवास योजना आहे, स्वच्छ भारत अभियान, मनरेगा सारखी योजना, ज्याला आता वेगळं नाव देण्यात आलेलं आहे. तर ह्या सरकारी योजनांची अंमलबजावणी करण्याचं काम त्याच्याकडे असतं. आर्थिक कारभार, ग्रामपंचायतीचा हिशोब ठेवावा लागतो. पायाभूत सुविधा, जेवढे काही रस्ते वगैरे असतात, कायदेशीर नोंद, तो जन्म, मृत्यू, विवाह प्रमाणपत्र याची नोंद करतो, आणि त्याचं सर्टिफिकेट पण ग्रामीण भागात जे आहे तर तेवढे त्याला अधिकार असतात. दोघांमध्ये बदली आणि नियुक्ती कुठे होते लक्षात घ्या. दोघांची नियुक्ती ही त्या स्पेसिफिक ठिकाणी होते. फॉर एक्झाम्पल, तुमची नाशिक ZP अंतर्गत निवड झाली, तर नाशिक ZP अंतर्गत येणाऱ्या कुठल्याही ठिकाणी तुमची, कुठल्याही गावात तुमची नियुक्ती होऊ शकते ग्रामसेवकाच्या बाबतीत. तलाठीच्या बाबतीत तुम्हाला जिल्ह्यानुसार निवड होते, त्याच्यानुसार तुम्हाला तहसील दिलं जातं. तहसीलमध्येच तुमची बदली जी आहे तर ते होत असते, आणि तहसीलच्या बाहेर म्हणजे कुठल्याही तालुक्यात तुमची बदली होते त्या जिल्ह्या अंतर्गत. ओके, एका स्पेसिफिक जिल्ह्या अंतर्गत एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात बदली होते. दुसरा प्रश्न आहे, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदली होते का तलाठीसाठी? तर होते. त्याची प्रक्रिया खूप क्लिष्ट आहे, मोठी आहे, आणि शक्यतोवर ती फार विशेष अशा अपवादात्मक स्थितीत जी आहे तरच वापरता येते.
तर त्या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचंय. प्रमोशन दोघांमध्ये एक चांगलं प्रमोशन पाहायला मिळतं आपल्याला. बघा, तलाठी सुरुवातीला लागतो तो S8च्या वेतन श्रेणी आहे, तेव्हा तो गट क मध्ये असतो मित्रांनो. काय असतो गट क? तो जातो मंडल अधिकारी, जे असतं गट ब चं पद. गट ब चं पद 35,400 ते 1,12,400. त्याच्यानंतर तो नायब तहसीलदार होऊन जातो. ओके, आता 38,600 आणि तहसीलदार होऊन जातो. तो क्लास 1 ऑफिसर होतो डायरेक्टली. क्लास 1 गॅजेटेड पोस्ट जे आहे तर ते आपल्याला इथं पाहायला मिळते. ओके, आता यांच्यामध्ये ग्रामसेवकामध्ये नवीन जी आर आलेले, नवीन जी आर नुसार यांना आणखी छान गोष्ट झालेली की 10-10 वर्षाच्या गॅपने होता. म्हणजे हा 10 वर्षाचा, हा 10 वर्षाचा आणि हा 10 वर्षाचा, म्हणजे दर 10 वर्षांनी त्यांची जी आहे तर ते प्रमोशन होते. ग्रामपंचायत अधिकारीवरून विस्तार अधिकारी होतो, विस्तार अधिकारीवरून सहाय्यक गट विकास अधिकारी आणि नंतर तो गट विकास अधिकारी म्हणजे बीडीओ. आणि बीडीओ हे त्याचा शेवटचं प्रमोशन असतं, हे लक्षात घ्या. बीडीओ म्हणजे थोडा S20 वेतन श्रेणी जी आहे तर ते त्याला प्राप्त होते. दोघांमधला जर डिफरन्स पाहिला, तहसील तलाठी हा जमीन आणि महसूल यांच्याशी संदर्भाचं काम आहे आणि ग्रामसेवकाचं ग्रामाचा विकास आणि कारभार याच्याशी संदर्भाचं काम आहे. आता जर तुम्हाला लोकांशी थेट संपर्क साधायला आवडत असेल, समाजकारण आवडत असेल, तर ग्रामसेवक हे थोडं पॉवरफुल पोस्ट जे आहे तर ते ठरतं. ग्रामीण पातळीवर तुम्हाला नेतृत्व करण्याची, बदल करण्याची खूप मोठी संधी असते. कारण की ग्रामपंचायतीमध्ये आता बराच निधी येतो मित्रांनो. म्हणजे कुठं रस्ते, कुठं चेंबर, कुठं गटारींचं काम, कुठं आवास योजनेचं काम, म्हणजे प्रत्येक कामं जे आहे तर ते चालू असतात. ओके, आणि तलाठीचं जे काम असतं ते खऱ्या अर्थाने एक थोडं प्रशासकीय काम असतं, कागदपत्रांचं काम असतं. परंतु जिथं पण जमीन येते, जिथं पण कृषी येतो, जिथं पण महसुलाविषयी येतो, तिथं त्याची पोस्ट लय पॉवरफुल जी आहे तर ते होऊन जाते. आणि याच्यामध्ये मी जर तुम्हाला सांगितलं की शहरामध्ये पण तलाठी असतो आणि शहराचा तलाठी तर लयच पॉवरफुल असतो. म्हणजे किती मोठा बिल्डर असो, त्याच्या तलाठीकडे काम निघतंच. तलाठीकडूनच ते 7-12 जो आहे तर तो नावावर बदलतो. जे काही नवीन बिल्डिंगचे ओनर होतात त्यांनाही तलाठी नंतरच ते त्यांच्या नावावर बिल्डिंग होऊन जाते. म्हणजे पोस्ट मध्ये पाहायला गेलं तर तलाठी हा खरंच एक जबरदस्त पॉवरफुल पर्सनॅलिटी जी आहे तर ती ठरते. आता तुमच्या मते कोणती पॉवरफुल पोस्ट आहे ते देखील मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. PDF असं टाईप करून मी तुम्हाला तलाठी भरतीची नवीन अभ्यासक्रमाची PDF शेअर करतो. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट फॅकल्टी असं जे मी म्हटलं होतं तर त्याचं कारणच आहे मित्रांनो. बघा, MPSC कडे तलाठी गेलेली आहे, तर MPSC ची सर्वोत्कृष्ट फॅकल्टी, जसं की अभिजित राठोड सर तुम्हाला इकॉनॉमी विषय शिकवतील, तसं तेच पॉलिटी विषय शिकवतील. तुम्ही जर त्यांचे लेक्चर्स पाहिले तर समजून जाईल तुम्हाला ते कशा पद्धतीने. नितीन साळुंके सर भूगोल शिकवतील, दीप्ती नायर इतिहास, अमोल गाडेकर सर चालू घडामोडी, किरण पाटील सर गणित आणि बुद्धिमत्ता, राजेश जाधव सर विज्ञान. तर हे सर्व विषय जे तुमचे पूर्व परीक्षित आहे ते सर्वच्या सर्व इग्नाइटच्या एक्सपर्ट टीम कडून जे आहे तर ते तुम्हाला शिकवले जातील. म्हणून तुम्ही आजच ही बॅच जी आहे तर ती जॉईन करून घ्या जर तुम्ही तलाठीसाठी प्रिपेअर करत असाल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.